मावळच्या कासारसाईमध्ये एका शेतकऱ्यानं घेतलं सेंद्रिय पद्धतीनं काकडीचं पीक। मावळच्या कासारसाईमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या 10 एकर शेतीपैकी 1 एकरात सेंद्रिय पद्धतीनं घेतलं काकडीचं पीक। सुनील किरणे असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे। पीकही आलं जोमात। 35 दिवसात येणारे हे काकडीचं पीक आहे। सर्वप्रथम 1 एकर जमीन नांगरटी करून बेड तयार केले। आपल्या शेतात शेणखत, कोंबड खत आणि अंबड यांचं मिश्रण केलं। ते सर्व शेतात टाकलं। आता काकडीच्या वेलांची वाढ झाली असून त्याला सपोर्ट म्हणून बांबू आणि तारांच्या सहाय्याने वेलांची बांधणी केली। हे सर्व करायला मला 70,000 रुपये खर्च आला असून 2 ते 2.5 लाख रुपये फायदा होईल अशी अपेक्षा आहे। मी कासारसाईचा शेतकरी सुनील किरवे। मी 1 एकरमध्ये काकडीची लागवड करण्याचं नियोजन केलं होतं। सुरुवातीला मी याची नांगरट केली। नांगरट केल्यानंतर मी बेड बनवले। बेड बनवल्यानंतर मी कोंबड खत, शेणखत आणि त्याच्यामध्ये मळी असं तिन्हीचं कल्चर तयार केलं। बेडवर ते व्यवस्थित प्रमाणे हातरलं। लॅटरल हातरल्यानंतर त्याच्यावर मी पेपर हातरले आणि मग 2-2 बिया असे 2 फुटावर 2-2 बिया याप्रमाणे लागवड करून घेतली। साधारण मला ह्या सगळ्या प्रोसेसला 35,000 ते 40,000 रुपये खर्च आलेला होता। नंतर बियाणं आणि नंतर मी सुरुवातीला 3 पानानंतर काकडे आल्यानंतर प्रत्येक तिसऱ्या वर्षी ड्रिंचिंग केलेलं आहे। म्हणजे ह्युमिक ॲसिड आणि 19-19 दर 3 दिवसाला ड्रिंचिंग करत आलेलो आहे। आणि आत्तापर्यंत माझ्या काकडीचा खर्च जवळजवळ 60,000 ते 70,000 रुपये झालेला आहे आणि 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न मला अपेक्षित आहे। मी पूर्वीपासून करत आलेलो काकडीची व्हरायटी आहे, त्यामुळे काहीच अडचण नाही। आणि आता बिनरोगी त्याप्रमाणे जे सेंद्रिय खतं वापरली म्हणजे शेणखत आणि नंतर कोंबड खत आणि मळी या तिन्हीचं जे मिक्सचर केलं, ॲग्रिकल्चर कॉलेजमधून मी सगळे जीवाणू आणले, त्याचा सगळा बेड तयार करून मी त्याच्यामध्ये ते कल्चर डेव्हलप करून या काकडीला वापरलेलं आहे। ही टोटल सेंद्रिय पद्धतीने केलेली काकडी आहे। त्यामुळे हिच्यात आणि हिची जी क्वालिटी आहे, जे मार्केटमध्ये जे शायनिंग आहे ती एकदम अप्रतिम आहे। ही जी मार्केटमध्ये ठेवल्या 10 ते 20% फास्ट मार्केटमध्ये लगेच संपून जाते।